नाना शंकर शेठ मुंबईचे एक शिल्पकार. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. बोटांवर मोजण्याइतक्या जगातील थोड्या महानगरांमध्ये तिची गणना होते. कारखाने, गिरण्या, व्यापार उद्योग, दळणवळण, वाहतूक याबाबतचे हे शहर आघाडीवर आहे. तसेच ते शिक्षण, कला, क्रीडा आदी सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रगण्य आहे. अनेक अंगांनी विकसित व संपन्न असलेल्या या शहराच्या जडणघडणीत नाना शंकर शेठ यांनी फार मोठा वाटा उचलला आहे. त्यामुळेच ते मुंबईचे एक प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. आपल्या देशात आज बऱ्याच सामाजिक, राजकीय, आर्थिक सुधारणा झालेल्या दिसतात. तसेच वैचारिक चळवळीही चाललेल्या आढळतात. मुंबई या साऱ्यांची गंगोत्री आहे. या मुंबईतच 19व्या शतकात अनेक प्रकारच्या सुधारणा व प्रगती याची बीजे प्रथम पेरली गेली. त्यामुळे मुंबई शहराला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यापैकी बऱ्याच सुधारणा घडवून आणण्यात नाना शंकर शेठ यांचा फार मोठा वाटा आहे. नानांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी एका धनाढ्य व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण नाव जगन्नाथ शंकर मुरकुटे असले तरी नाना शंकर शेठ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. नानांचे वडील वारले तेव्हा नाना जेमतेम 20 वर्षाचे होते. आपला संसार व घरचा पिढीजात व्यापारधंदा सांभाळण्यासाठी मोठी जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली, तरीसुद्धा ते मुळीच डगमगले नाहीत. त्यावेळचे राज्यपाल माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना आधुनिक शिक्षणाबद्दल फार आस्था होती. लोकांनी शिक्षण घ्यावे, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करावी, जीवन अनेक अंगांनी समृद्ध करावे असे त्यांना फार वाटे. त्यासाठी त्यांनी पाठ्यपुस्तके छापण्यास सुरुवात केली. हुशार विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी ते बक्षिसे देत. चांगल्या पुस्तकांच्या लेखकांना पारितोषिक देण्याचा उपक्रमही त्यांनीच प्रथम सुरू केला. एल्फिन्स्टनची ही कामगिरी पाहून नानांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला. त्यामुळे नानांनी जेव्हा विद्यालय व महाविद्यालय यांची स्थापना केली तेव्हा त्यांनी एल्फिन्स्टनचे नाव त्यांना दिले. आजच्या मानाने त्या काळात मुलींच्या शिक्षणात अनंत अडचणी होत्या. गोरगरिबांना शिक्षण घेणे तर फारच अवघड होते. या अडचणीत लक्षात घेऊन नानांनी स्वतः पैसा खर्च करून मुलींसाठी व गोरगरिबांसाठी शाळा सुरू केल्या आणि एका परीने शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली. या उपक्रमांना त्यांच्या काही स्नेह्यांची साथ मिळाली. त्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जमशेदजी जिजीभाई, प्रामजी कावजी आदींचे सहकार्य त्यांना लाभले. 1845 साली पहिले वैद्यकीय महाविद्यालय मुंबईला निघाले ते त्यांच्याच प्रयत्नामुळे. या महाविद्यालयाला त्यांनी व त्यांच्या मित्रांनी त्यावेळीचे राज्यपाल ग्रँट यांचे नाव दिले. त्यानंतर 10 वर्षांनी कायद्याचे प्रशिक्षण देण्याचा पहिला वर्ग सुरू झाला, तोही नानांच्याच प्रयत्नांनी. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 साली झाली. अगदी प्रारंभापासूनच विद्यापीठाच्या कारभाराशी त्यांच्या जवळचा संबंध होता. शिक्षण चांगल्या रीतीने दिले व घेतले जाण्यासाठी मातृभाषा हेच माध्यम असले पाहिजे या विचाराशी ते सहमत होते. नानांचे कार्यक्षेत्र शिक्षणापुरते मर्यादित राहिले नाही, तर प्रगत जीवनासाठी दळणवळण व वाहतूक यांची अतिशय आवश्यकता आहे हे ओळखून त्या क्षेत्राकडे त्यांचे लक्ष दिले. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे या मार्गावर भारतातील पहिली आगगाडी धावली. रेल्वेचा कारभार पाहणाऱ्या संचालक मंडळाचे नाना एक सभासद होते. एवढेच नव्हे तर कंपनीचे कार्यालयही नानांच्या ठाकूरद्वार येथील वाड्यात होते. आज मुंबईकरांना आगगाडीचे मुळीच नवल वाटत नाही, पण 100-125 वर्षापूर्वीच्या त्या काळात मात्र आगगाडीचे लोकांना इतके नवल वाटले की ते म्हणत, साहेबांचा पोऱ्या कसा आकली, बेनबाईलांनी गाडी रे हाकली. मुंबई शहर हे भारतातील एक आघाडीचे औद्योगिक केंद्र आहे. कापड गिरण्यांसाठी मुंबई प्रसिद्ध आहे. बँकांचे महत्त्व लक्षात घेऊन मर्कंटाईल बँक स्थापन करण्यात नानांनी पुढाकार घेतला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या विहिरी, तलावांची योजना त्यांनी तडीस नेली. मुंबईचे रस्ते गॅसच्या दिव्याने उजळून निघाले, तेही नानांच्या परिश्रमामुळेच. वाढत्या मुंबईचा विचार करून तिथल्या सार्वजनिक जीवनास रोगराईचा धोका पोचू नये, ते निरोगी राहावे म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले. हे सारेच करत असताना त्यांनी मुंबईच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई शहरामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी बागा व उद्याने तयार केली. लोकांसाठी ती खुली ठेवली. त्यात तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे लावून त्यांच्या बागांच्या रूपाने मुंबई शहराच्या सौंदर्यात त्यांनी भर घातली. त्यासाठी त्यांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. मुंबईच्या कला जीवनाचेही त्यांना संगोपन केले. बाळंतीण स्त्रियांची होणारी आबळ आणि गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी सुसज्ज प्रसूतिगृह सुरू केले. शिवाय दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांच्या अडचणी निवारण्यासाठी दुष्काळ निवारण निधीसारखी कल्पना पुढे मांडून त्यांनी लोकांना मदत केली. आपल्या देशातील लोकांची सर्वांगीण प्रगती व्हावी अशी नानांना तळमळ होती. काही अनिष्ट चाली व रूढी यांच्या विरुद्ध नाना ठामपणे उभे राहिले.
सतीसारख्या अमानुष व दुष्ट चालीच्या उच्चाटनासाठी त्यांनी राज्यकर्त्यांना मदत केली. मुंबई इलाक्याच्या कायदेमंडळात ते एक सभासद होते. लोकांची घराणी राज्यकर्त्यांसमोर निर्भयपणे मांडून ते अन्यायाची दाद मागू घेत. 1857 साली इंग्रज राजवट उखडून टाकण्यासाठी जो उठाव झाला त्यात नानांचा हात असावा असा राज्यकर्त्यांना संशय वाटत होता. नानांनी त्यापायी बराच त्रास सहन करावा लागला. विद्वत्तेबद्दल त्यांना पराकोटीचा आदर असल्यामुळे त्यांनी विद्वानांना नेहमीच आदर सत्कार केला. मुंबईची व पर्यायाने देशाची चिंता वाहणारे नाना 31 जुलै 1865 रोजी कालावश झाले. शालांत परीक्षेत सांस्कृतिक विषयात पहिला व दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना जगन्नाथ शंकर शेठ या नावाने शिष्यवृत्ती देण्यास 1866 पासून सुरुवात झाली. ही शिष्यवृत्ती मिळवणे हा बहुमान समजला जातो आणि ती मिळवण्यासाठी हुशार विद्यार्थ्यांमध्ये कमालीची चळवळ असते. नाना आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या अनेक संस्था मुंबईत आजही पाहायला मिळतात. तुम्ही मुंबईतच राहत असाल किंवा मुंबईला गेलात तर एल्फिन्स्टन महाविद्यालय, जे इस्पितळ, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, टाउन हॉल, एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, राणीची बाग इत्यादी महत्त्वाचे स्थळे आवश्यक बघा आणि टाउन हॉलमधील नानांचा पुतळा पाहायला विसरू नका. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वचनाचे साक्षात उदाहरण म्हणजे नानांचे जीवन.